नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये। आजचा तिसरा दिवस आहे गोव्यामध्ये आणि आज सकाळी तर इतक्या लवकर निघालो 7 वाजताच आणि तिथेच नाश्ता केला जिथे आम्ही काल केला होता आणि पेट्रोल भरण्यासाठी गेलो आणि तिथून पुढे आम्हाला जायचं होतं केप गोवा, मोस्ट इंस्टाग्राम फेमस प्लेस। खूप इंस्टाग्राम्सला बघितले होते आम्ही ते प्लेस, त्याच्यामुळे आम्हाला ते केप गोवा रिसॉर्ट येते आणि काबो द रामा बीच आहे त्या साईडला, काबो द रामा फोर्ट आहे। तर तो काबो द रामा फोर्ट ते केप गोवा रिसॉर्ट हे बघण्यासाठी आम्ही जात आहोत। मस्त सकाळच्या वातावरणात चिडक्या माणसाला थोडं चिडवण्यात जी मज्जा येते ना ती खरंच। आणि हे असं पारा रोड सारखा होता हा, एकदम छान, इकडून तिकडून सगळीकडून कोकोनट ट्री आणि पूर्ण रिकामा रस्ता होता। इथं पण खूप फोटोज छान आले असते पण आम्ही इथे थांबलो नाही। जर इथे आम्ही थांबलो असतो तर आम्हाला लेट झाला असता, कारण की ते केप गोवा आणि काबो द रामा जवळजवळ 20 किलोमीटर दूर होतं आमच्या स्टे पासून, कोलवापासून। आम्ही इतक्या दूर गेलो, 15-20 किलोमीटर, पण कुठंच आम्हाला रस्ता खराब दिसला नाही आणि जास्त ट्रॅफिक पण नव्हती। रस्ते सगळे खूप चांगले आहेत गोव्यामधले आणि ट्रॅफिक रूल्स पण फॉलो करतात सगळे। तितके सिग्नल्स पण नाहीयेत तरीही सगळे रूल्स फॉलो करतात। आणि इथे समोर आल्यानंतर आम्हाला रिव्हर दिसली, साल रिव्हर, सगळ्यात मोठी रिव्हर आहे गोव्यातली आणि इथे कायाकिंग हा प्रकार केला जातो। कायाकिंग साठी आम्ही बघण्यासाठी खालच्या दिशेने त्या रिव्हरच्या अपोजिट साईडला गेलो होतो आणि तिथे सगळ्या बोटी ठेवलेल्या होत्या। आपण स्वतः त्याच्यामध्ये दोघांनी बसून आपण स्वतः सुद्धा करू शकतो, पण जर जमत नसेल तर तिथं माणसं पण। हा आहे तो कायाकिंगचा स्पॉट आणि इथे सगळ्या अशा होडी ठेवलेल्या होत्या। आपण स्वतः सुद्धा 2 जण घेऊ शकत होतो होडी, पण आम्ही जस्ट बघण्यासाठी आलो होतो आणि आम्ही तिथे आलो आणि स्कूटी थोडा वेळ थांबवली आणि फक्त लोकेशन बघून घेतलं की कसं काय होतं ते। आणि सकाळी होतो त्याच्यामुळे काहीच गर्दी नव्हती आणि काहीही नव्हतं, फक्त एक बोटच पाण्यात होती आणि आमच्यासारखेच 1 जण आलेले होते, त्यांची स्कूटी पण साईडला होती। ते वरच्या साईडला जाऊन काहीतरी बघत होते, वरच्या साईडला टेकडीवर जाऊन हा पूर्ण व्ह्यू दिसत होता। पण आम्हाला लेट होईल म्हणून आम्ही तिथे थांबलो आणि आमचा मॅप पण थोडा चुकला होता, त्याच्यामुळे परत त्या दिशेने आम्ही केप गोव्यासाठी मॅप टाकला आणि मग तिथून परत आम्ही रिटर्न गेलो। थोडंसं 1-2 किलोमीटरांचा रस्ता चुकलेला होता। कधी मॅप मध्ये सुद्धा दोन रस्ते दाखवतात, एक जवळचा एक लांबचा, आणि तेवढा रस्ता चुकला आणि थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक छोटासा घाट लागला। घाटातले पण रस्ते खूप क्लिअर होते, तुम्हाला दिसतच असतील, कुठंच काहीच खड्डा तर नाहीच नाही आणि मोठे रस्ते होते, गाड्या पण एकदम व्यवस्थित चालवत होते आणि घाटात सुद्धा इतकी झाडी होती ना, एकदम थंड वाटत होतं। ऊन तर आहेच, ऊन होतच, पण उन्हाचे चटके कसलेच लागत नव्हते, पूर्ण थंड वातावरण असं वाटत होतं घाटातलं सुद्धा। चला तर आपण खूप जवळ आलेलो आहोत केप गोवाच्या। जस्ट 500 मीटरवर आहे आपलं केप गोवा डेस्टिनेशन आणि तिथून फक्त 2 किलोमीटर अंतरावर काबो द रामा आहे आणि आता आम्ही ते पोहोचलेलो आहोत। स्कूटी पार्क केलेली आहे आणि हे केप गोवा रिसॉर्टचं फ्रंट गेट आहे। तिथून आम्ही खाली चाललो होतो, बट तिथे विचारलं तर ते म्हटले 12 नंतर ओपन होणार आहे ते रिसॉर्ट। तर काही नाही, फक्त लुक बघितला, व्ह्यू बघितला। हे जर जास्तच क्लीन आहे का पाणी? फक्त हा व्ह्यू बघण्यासाठी मोस्टली लोक इथे येतात, बाकी आजूबाजूला असं काहीच नाहीये ह्याच्या। तुम्हाला एखादं मार्केट किंवा काहीच नाहीये, हे खूप सिटीच्या बाहेर आहे, आउटसाइडेड प्लेस आहे। फक्त हे रिसॉर्ट छान आहे, लोकेशन छान आहे आणि या रिसॉर्टची एका डेची 30,000 किंमत आहे। समजा 1 नाईट स्टे करायचा असेल तुम्हाला तर 30,000 रुपीज पे करावे लागतात, कारण की लोकेशन खूप छान आहे। आणि ते जे खालच्या साईडला दिसत आहेत तुम्हाला हट सारख्या, ते सगळे तुमचे स्टे आहेत आणि ते एकदम बीच व्ह्यू देतात, त्याच्यामुळे त्यांची कॉस्ट पण जास्त आहे। बाकी जर तुम्हाला इथे स्टे करायचं असेल तर फक्त तिथेच राहावं लागतं, आजूबाजूला कुठलंही हॉटेल नाहीये, कुठलंही मार्केट नाहीये किंवा काहीच नाहीये। त्यानंतर आम्ही काही इथे व्हिडिओ शूट केले आणि फोटो
आलो काबो द रामा फोर्टला आणि हा आहे तो फोर्ट. फोर्ट म्हणजे मला असं वाटलं की आतमध्ये मोठा फोर्ट असेल, पण तसं काही नाहीये. आतमध्ये एक चर्च आहे आणि मध्ये गेल्यानंतर पहिले एंट्री करावी लागते. हे इथे बसलेले आहेत वॉचमन आणि इथे रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये दोघांपैकी एकाचंच नाव लिहायचं आणि येताना येण्याचा आणि जाण्याचा टायमिंग लिहायचा. आणि आतमध्ये गेल्यानंतर फोर्ट वगैरे असं जास्त काही नाहीये, बट इथे हे चर्च आहे आणि चर्चच्या पुढे सरळ चलत गेल्यानंतर एक कच्ची पायवाट आहे आणि तिथून खाली असं दगडासारख्या पायऱ्या आहेत. तिथून गेल्यानंतर एक बीच आहे जे की काबो द रामा बीच म्हणून फेमस आहे, पण तो एक अपोजिट साइड आहे त्या बीचची. एक्झॅक्ट बीच नाहीये, तिथे दगड आहेत खूप सारी. आता पुढे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतेच. आता मला खूप सारे इन्स्ट्रक्शन्स दिलेले होते. तुझं पाय पिचकायचा नाही, कच्ची पायवाट असल्यामुळे आणि दगड असल्यामुळे ह्यांनी मला असे इन्स्ट्रक्शन्स दिलेले होते. आणि ह्यांना हसायचा काय प्रॉब्लेम आहे मला काही माहित नाही. बाद झालं एवढं बी आणि करणे एवढं तुम्ही हसत का नाही, एवढं सिरियसली का बघता? मोबाईल ठेव म्हणलं. हो ठेवते, चला. पडल्यावर ठेवणार नाही पडत. अशी कच्ची पायवाट आहे आणि ती उतरून खाली गेल्यानंतर आपल्याला बीच दिसतं जे की आहे काबो द रामा बीच. आणि इथं पण सगळी झाडी आणि दगडातून पायवाट काढलेली आहे आणि सगळेजण त्याच्यातूनच चालले होते. मग आपण पण चाललो होतो, प्रत्येकाच्या हातात मोबाईल होताच, पण ह्यांचे इन्स्ट्रक्शन्स खूप जास्त होते. एक 10 ते 15 पायऱ्या असतील. त्या पायऱ्या उतरून आल्या की समोरच बीच दिसत होता आणि इथे पण असं फोटोसाठी काही त्यांनी सीन बनवून ठेवलेले होते. इथे पण एकदम क्रिस्टल क्लीन वॉटर होतं आणि इथे पण आम्ही काही फोटोज काढले दगडावर वगैरे बसून. आणि हे पण पाणी खूप छान आणि क्लीन होतं, काहीच गर्दी नव्हती इथे पण. थोडे जण येत होते कारण की दुपारचं ऊन होतं, त्याच्यामुळे मे बी 4-5 वाजता येत असतील जास्त जण. हे दोन्ही स्पॉट पाहिल्यानंतर आम्ही 3च्या दरम्यान आमच्या कोलवा बीच साईडला निघालोत, आमच्या स्टेकडे निघालोत. आणि तुम्हाला कसे वाटले हे 2 प्लेस कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि काबो द रामा फोर्ट हा नक्की तितका फोर्ट नाहीये, बट फक्त चर्च आहे आणि काबो द रामा बीच आहे. आणि केप गोवाची पण रियालिटी मी तुम्हाला सांगितली. फक्त रिसॉर्ट म्हणून तुम्हाला स्टे करायचं आहे तर चांगलं आहे, बट तिथे जर तुम्ही स्टे केलं तर आजूबाजूला तुम्हाला काहीच भेटणार नाही. त्या रिसॉर्टमध्येच राहावं लागतं आणि तिथे लोकेशन छान आहे. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हीही येऊ शकतात. बाय बाय.